ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाइम वाढलाय. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत, घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलवर. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगा असलं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती. मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं, पोरग तिकडे रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. ह्याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी, आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का? पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे, आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं, पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना त्या चोरटे हाणमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं अॅनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का? कोण? तुम्हाला कसं माहीत? तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळे, आम्हाला माहित आहे तुझ्याकडे काय काय, दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय. आनंदी राहायचं असणं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख, आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत, त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता यायच्या. आपल्या शेजारी भूतानसारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत.
एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत, आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता. त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चपाती दे, मीठ तिखट नसलेली भाजी दे, मस्त एसी लावत महागड्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये एसी लावून तो जेवण करत होता. त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते, आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल मीठ मिरची खात होता. समोर पाटातून पाणी वाहत होतं, हिरवगार शेत समोर डोलत होतं. पैसे कमवू नका या मताचं मी नाहीये, पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे, पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाहीये. काहींकडे ढिगानं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही, तर काय म्हणावं. पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही, किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही. आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे, आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे. त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती, बापानं त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे. यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट, यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं. एवढाच उद्योगाच आहे. वीट खर्च करायची नाही, पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची हाय का नाही आणि परत लपून ठेवायची. एक दिवशी वीट चोरीला गेली. वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला, म्हणला पिढ्यान पिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली, म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली. पोलीस म्हणले कुठे ठेवली होती? घरात ठेवली. कुठं? पुरून. आणि काय करायचा? काय नाही साहेब, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून देऊ. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का, माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असून नाही तर सोन्याची? घरी जायचं, पुरून ठेवायची, हाय का नाही बघायची आणि परत झोपायचं. मग सोन्याची असून नाही तर दगडाची तुला काय फरक आहे का? काहींकडे ढिगाण आहे साहेब, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण? भगवंतानं आपल्याला 2च ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा, किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता तुकाराम महाराजांसारखं वाटून द्यायला लय मोठं मन लागतंय, मग आपल्याकडे दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा. एकही रुपया वरती घेऊन जाण्याची सुविधा नाही, आणि असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय करता येईल? किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत. जन्माला आल्यानंतर मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती? अहो आपण माणसं आहोत, माणसांना व्यक्त होता येतं. मला माझ्या भावना तुमच्या समोर मांडता येतात, माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो, तुम्हाला रडता येतं, तुम्हाला हसता येतं, तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली. हो आपण किती नशीबवान आहोत. रोज हायवेवरती 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब, याची आमची तक्रार घ्या. धाब्यावरती रोज 10-5 कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात, काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला, तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात. त्यांच्या चोचीतनं फेज बाहेर पडत असतो, त्यांना भावना व्यक्त करता येते, आमचा शेवटचा प्रवास आहे जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त होता येत नाही, माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं. मग आपण व्यक्त का होऊ नये? आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही, कधी स्पर्शातून, कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होणंच विसरून गेलोय. माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा. मगाशी आम्ही जेवायला बसलो आणि आपल्याकडनं फोन येत होते की लवकर या. मी साहेबांना म्हटलं की 10च मिनिटात टिफिन संपवतो, आज संपवला पाहिजे, नाही संपवला तर परत उद्या टिफिन मिळणार नाही. बायकोनं दिलेला टिफिन चवीनं खाणं हा सुद्धा प्रतिसादच आहे.
तिनं सकाळी उठून तुमच्यासाठी केलेल्या टिफिनसाठी. रोज ती तुम्हाला टिफिन घेऊन देते, सकाळी लवकर उठते, टिफिन पाठवते आणि तुम्ही धाब्यावर काहीतरी खातायत आणि तो टिफिन परत नेताय. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी असं करून बघा, तुम्हाला कळेल 5व्या दिवशीचा प्रतिसाद काय ते. कधीतरी तुम्ही तुमच्या प्रतिसादातून व्यक्त व्हा. आणि नेहमीच प्रतिसाद काय माहितीये का, आपण प्रतिसाद द्यायला कमी पडतो. आपली भूमिका कायम प्रतिकाराची असते. नात्यात जर छान आनंदी राहायचं असेल ना तर प्रतिकार नाही, प्रतिसाद द्या. मी असंच लग्नाला गेलो होतो एका, आणि सगळे नवीन जोडपे होते, सामुदायिक विवाह सोहळा होता, आणि भाषण करताना मी सांगितलं प्रतिकार नको, प्रतिसाद द्या. त्या नवीन जोडी होती लग्न झालेली, त्यांनी असं वहीवर तिथं लिहून घेतलं, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या, गणेश शिंदे. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदात पर्स बिर्स फेकून दिली. नवऱ्याच्या असं डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली, मैं तेरे लिए मर जाऊंगी, मिट जाऊंगी. बायको म्हटली, मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला, बघ कसं जमतंय तसं कर म्हटलं. म्हटले हे काय? म्हणले ते सकाळी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कुठं प्रतिसाद द्यायचा आणि कुठं प्रतिकार करायचा हे जर कळलं नाही ना तर मग गफलत होऊन जाते. दुर्दैवानं नात्यांमध्ये काय झालंय माहितीये का, कुठं प्रतिकार करायचा आणि कुठं प्रतिसाद द्यायचा हे कळलेलं नाही. मग अशी मी म्हटलं ना की अहो काय हो मी कौतुक करतो की तुम्ही आज सगळ्यांना विथ फॅमिली बोलवलं. कधीतरी त्यांनाही कळलं पाहिजे आपला नवरा काय करतो. त्यांना फक्त इतकेच माहिती आहे की त्यांच्याकडे दिवे लावायचं काम आहे. कोणते कसे काय वर्षातनं एकदा त्यांनाही कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही विथ फॅमिली त्यांना बोलवलं. आणि माझं सगळ्या महिला मंडळींना सांगणं आहे की नवरा बायकोचं नातं हे इतकं सुंदर आहे ना, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं हे सभागृह आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे. काय नातं असतं नवरा बायकोतलं तुम्हाला सांगतो. चव्हाण साहेबांना मूल झालं नाही. चव्हाण साहेबांनी वेणूताईंना पत्र लिहिलेलं होतं की वेणू आपल्याला मूल होऊ शकत नाही, तू वेणूताईंनी चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं होतं, साहेब आपल्याला मूल झालं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा. चव्हाण साहेबांनी परत पत्र लिहिलं वेणूताईंना, तुझं पत्र मला मिळालं, तू सांगितलेली संकल्पनाही मी वाचली, पण वेणू ज्या दिवशी तुझ्यासोबत मी फेरे घेतले तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र मला पाठवू नको. यशवंतराव चव्हाण कितीतरी वेळा वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यावरती गेले आणि एकदा परदेशी दौऱ्यावरती जाताना वेणूताईंना ते म्हटले, कधीच मी तुझ्यासाठी काही आणलं नाही, कधी दागिने आणले नाही, कधी साडी आणली नाही, पुस्तकं सोडून मी काहीच कधी खरेदी केलं नाही. आता या दौऱ्यावरती मी जाणार आहे, तुझ्यासाठी काय घेऊन येऊ. यशवंतराव चव्हाणांचीच ती पत्नी पुढे आली, हातावर हात ठेवला आणि वेणूताई म्हटल्या, काही नाही, लवकर आणि सुखरूप परत या, याच्यापेक्षा दुसरं काही नको. काय असतो नात्यांमध्ये. आणि नाती जपायला फार पैसे लागतात, आनंदानं राहायला महागडी गिफ्ट द्यावी लागतात, असलं कुणी सांगितलंय. ह्या बायका इतक्या भोळ्या आहेत, त्यांना गिफ्ट काही लागत नाही. मी आज पहाटे 5 वाजता उतरलोय आणि थेट इकडे आलोय. इथून परत घरी जायला रात्री 11-12 होणार आहेत. 12 वाजता कोणती बायको प्रेमानं दार उघडेल, वा 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 एवढ्यात 12 वाजता आलायत, या स्वागत, असं होतंय का. 100% बायको रागातच दार उघडत असते. ती रागवल्यानंतर आपणही आवाज वाढवायचा असं असतं का. तिनं जर रागात दार उघडलं ना, तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही असं 30 सेकंद फक्त तिच्याकडं राजेश खन्नासारखं बघायचं आणि एक डायलॉग मारायचा, तू ये म्हणून संसार चाललाय, नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का. ती अख्ख्या कॉलनीत सांगते, 1 नंबर नवरा भेटलाय म्हणते. काय लागतो. देवकांत साहेब तुम्ही प्रयोग करून पहा. आज कौतुक करायला धाडच लागतं गायकवाड साहेब, हे काय सोपं काम नाहीये. मी असंच एका भाषणात म्हटलं, बायकोचं कौतुक करा. 4 लोक भांडायला आली माझ्याकडे. मला म्हटले, एकतर आमची बायको कार्यक्रमाला होती, तुम्ही असलं काय काय सांगत असताय, कौतुक बितुक करा. म्हटलं अडचण काय, तुला कौतुक करायला काय अडचण आहे. म्हटलं मला कौतुक करायला अडचण नाही, तिला ऐकायला येत नाही, त्याचं काय करू. म्हटलं मग दवाखान्यात घेऊन जा. हे संध्याकाळी जाताना दवाखान्यात गेला, डॉक्टरांना म्हटला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले, किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही ना, हे घरी जाऊन मोजून ये म्हटले. हा घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचन मध्ये होती. किचन मध्ये बायको हा यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं हॉलच्या दारातून ऐकायला येत नाही. थोडासा हॉलमध्ये पुढे गेला,
सोफ्यावरून आवाज दिला, अगं भाजी काय केली? किचन मधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? कुणाला आवडत नाही हो, देवाला सुद्धा कौतुक आवडतं. देवाला सुद्धा त्याचं नाव घेतल्यानंतर छान. आपण तर माणसं आहोत. चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कर्मचारी चांगलं काम करतोय ना, कधीतरी त्याच्या पाठीवर थाप मारा, अरे वा छान, तू चांगलं काम केलं. एखादा चुकत असेल तर त्याला केबिनमध्ये बोलून एकांतात सांगा की तुझं हे चुकतंय, परत असं होऊ देऊ नको. आपण उलट करतो. आपण 4 चौघात अपमान करतो आणि कौतुक एकांतात करतो. 4 चौघात कौतुक करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा. 4 चौघात तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलांचं आणि मुलं एकांतात असतील तेव्हा त्यांच्या चुका सांगा. आपण पाहुणे आले का मग म्हणतो पोरग एकदम बावळट आहे हो. कुणाचं आहे मग? का पाहुण्यांच्या समोर जाहिरात करायची? बरं, आपण जर म्हटलं ना तुम्ही पोरग किती बावळट असू द्या आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही फक्त पाहुण्यांना म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं. आणि तुम्ही जर म्हणले ना दादा एकदम बावळट आहे, दादा बाहेर जातंय, पाहुण्याच्या बुटात पाणी होतं, लेसला लेस बांधन, ते मूर्खपणा करायची एकही संधी सोडत नाही. तुम्ही 4 चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या चुका सांगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढे जावं लागेल. मगाशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या. का आपण आत्महत्या करतो? अहो माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा? फार फार तर काय होईल, कुणीतरी गरिबीत जन्माला येईल, कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्माल. अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे, कुठं जन्माला यायचं आमच्या हातात नाही, पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं. हा चला आम्ही कष्ट करू, काबाड कष्ट करू, मोठी होऊ, शिकू. किती किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात. मगाशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं, सरांनीच सांगितलं. अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गर्भगडीत होऊ नये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे हे तर फार मोठे शब्द झाले हो. अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केल्या, इंडस्ट्रीतल्या लोकांनी आत्महत्या केल्या, व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालंय ना तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो? आपल्याला बोलता येतं, चालता येतं, भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली, मुळात माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि लक्षात घ्या किती उपकार आहेत देवाचे आपल्यावरती. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो. 9 महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे. मृत्यूचे संकेत आपल्याला 9 मिनिट तर आधी मिळतात का? आणि समजा 9 महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं, हा तुमचं आवरलंय आता उरकून घ्या, पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. साहेब देवाचे किती उपकार आहेत. जन्माला येण्याचे संकेत तो 9 महिने आधी देतो, पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत. आपण सगळेजण जाणार आहोत, पण आपल्याला माहित आहे का आपण कधी जाणार आहोत? नाही. आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो. एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचंय. तिथं जाईपर्यंत आनंदानं जगू. तिथं जाईपर्यंतचा प्रवास इतका मस्त असला पाहिजे, जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज निघाले आणि एकाने विचारलं, महाराज तुम्ही निघाले, काय मिळवलं हो तुम्ही आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, काय मिळालं काय आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाचं काय मला माहित नाही, पण मी जे जगलो ना माझं मला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्त जगलो, नव्हती आमची परिस्थिती पण केलं आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं. नाही आम्ही धनदांडग्या कुटुंबात जन्माला आलो, पण शिकलो, अधिकारी झालो, आलो समाजामध्ये, पोरबाळं उभी केली, 4 कुटुंबांना मदत केली, 10 गावं उभी केली. हे आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो. अहो शेतकऱ्याचा एखाद्याचा तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथं बांधावरती पाठवता, त्याची विजेची तार जोडून देता, त्याच्या बांधावरती लाईट येते, त्याची मोटर चालू होते. ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितलंय, फोन आलाय, तुम्ही काम करून आलात, पण 4 दिवस जर लाईट मिळाली नाही, त्याची मोटर जर चालली नाही, तर 4 दिवसात त्याचं होणारं जे नुकसान आहे याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत. तुमच्या दृष्टीनं ते छोटं काम आहे, पण त्याच्या दृष्टीनं ती गोष्ट आभाळ एवढी असते.
एखाद्या पोराचा पेपर आहे उद्या आणि त्याच्या घरात लाईट नाहीये आणि तुम्ही जाता आणि विजेची समस्या संपून ती वायर जोडून देतात, लाईट लागते. त्या पोराला विचारा त्या 8-10 तासांची किंमत काय आहे. उद्या पेपर होता पण तुमच्यामुळे तो रात्रभर अभ्यास करू शकला. गोष्ट छोटी आहे पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी ती डोंगरा एवढी गोष्ट आहे. या गोष्टींचं कोण तुमचं कौतुक करल नाही मला माहित नाही, पण तुमचं मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. रोज मृत्यूशी सामना, रोज फील्डवरती तुम्ही काम करणारी माणसात, रोज विजेच्या तारांशी तुमचं खेळणं आहे, वरती त्या खांबावरती चढणं आहे. ह्या गोष्टीचं तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे महिलांना माझं सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याच्या कामाचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. की अरे आपला नवरा जे काम करतोय हे समाज हिताचं आहे, हे देशाच्या हिताचं आहे, हे एखाद्या गावाच्या हिताचं आहे, एखाद्या कुटुंबाच्या हिताचं आहे. त्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे. तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली पाहिजे की राजा तुझ्या बाबांना हे असं असं केलंय, तुझे वडील हे काम करतात, याचा अभिमान बाळग. आपण हे कधी सांगणार आहोत येणाऱ्या पिढ्यांना? येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर्तृत्व उभं करणं ही सुद्धा आपली जबाबदारी नाही का? मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. त्या जबाबदारीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्यातून कमालीचा आनंद मिळू शकतो, त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत. मी सुरुवातीला म्हटलं ना की फक्त साधनांमध्ये आनंद नाहीये. खरंच मला सांगा, खरंच फक्त साधनांमध्ये आनंद आहे का हो? साधनं किती वाढली पण आनंद कुठे होरपळून गेला? मी मगाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती, आता साधनं वाढली आहेत पण आपण बोलतो का? प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत पण आपलं बोलणं सुधारलंय का? रस्ते सिमेंटचे झालेत पण आपलं चालणं सुधारलंय का? पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिलेत, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का? मग निवळ साधनांच्या जोरावरती आनंद निर्माण कसा होईल? साधनं कमवू नका या मताचा नाही, पण निवळ साधनांच्या जोरावरती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. सुरुवातीला नोकऱ्या लागल्या, साहेब किती पगार होते हो सुरुवातीला? आता हे जे रिटायर झालेली माणसं असतील, किती पगारांनी तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या? किती पगार होते? किती? 3,000 रुपये पगार होता. काय हो 3,000 रुपये पगाराने नोकरी सुरू झाली? 3,000 पगारात लगेच 2 BHK फ्लॅट घेतला का? एका खोलीतून संसार सुरू. माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होता. रिटायरमेंट पर्यंत त्यांची सोसायटी संपली नाही, नंतर पेन्शन मधून त्यांनी सोसायटी भरली. पैसे नव्हते. मला या मागच्या पिढीचा खूप हेवा वाटतो साहेब. आमच्या पिढीला काय करायचंय सांगा? आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात, त्याचेच हप्ते आयुष्यभर फेडायचे. एक गाडी घ्यायची, तिचंच कर्ज फेडत बसायचंय. याच्या व्यतिरिक्त आमच्यावर जबाबदारी काय? आमच्यावर विशेष जबाबदाऱ्या नाहीयेत. पण तुमच्या पिढीचं मला कौतुक वाटतं. पगार थोडे होते पण तुम्ही भावांचं शिक्षण केलं, बहिणींची लग्न केली, गावाकडे भावाला पाईपलाईन करून दिली, चुलत्या पुतण्यांची पोरं तुमच्या घरी शिकायला होती. अहो गावातलं कुणी जर हॉस्पिटलला ऍडमिट असलं तर तुम्ही त्याला घरातून डबा घेऊन जात होतात. हे जे एकोपा होता, हे जे एकत्र असणं होतं, हे जे कुणासाठी तरी काहीतरी करणं होतं, यात काय आनंद आहे? पैसे नव्हते, 3,000 नोकऱ्या सुरू झाल्या. काय हो, बायको जर कधी म्हटली असेल इथून साताऱ्याला घेऊन चला, गाडी नव्हती स्वतःची, मित्राची गाडी घेऊन तिसऱ्याकडनं पेट्रोलला पैसे घेऊन गाडीवर बायकोला बसून साताराला निघायचं. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं. गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं, किका मारून मारून घामाघूम. बायको असं बघायची, कुठून याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं साहेब, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या साताऱ्यापर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद होता की नाही? आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो, बायको इकडच्या खिडकीतनं इकडं बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? यांना अडचण काय? साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला.